सर्व मित्रांनो, आज कमीत कमी 8वा दिवस आहे. श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी आलेलो आहेत मी आणि आमचे चिरंजीव सुदर्शन महाराज शिंगाडे. मेन कारण म्हणजे आमचे चिरंजीव सुदर्शन महाराज शिंगाडे यांचा वाढदिवस होता. त्यासाठी पैठणला श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी नाथ महाराजांचे दर्शन घेण्याकरता आलतो. आणि इथं पैठणमध्ये एवढं पाहण्याकरता आहे मित्रांनो की जेवढंही वर्णन करावं तेवढं कमीच आहे. आमचे चिरंजीव सुदर्शन महाराज शिंगाडे हे संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. माझे जीवलग असे मित्र भागवताचार्य ब जगदीश महाराज सोनवणे टोकवाडीकर, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड, रत्नेश्वर शिक्षण संस्था अध्यक्ष या संस्थेमध्ये ते शिक्षण घेत आहेत. आणि मेन सांगायचं म्हणजे सुदर्शन महाराज खूप लहान होते त्यावेळेस त्यांना इथं मी नाथ महाराजाच्या दर्शनाकरता आणि नाथसागर पाहण्याकरता सुद्धा त्यांना आणलं होतं. आणि त्याच्यानंतर आता बऱ्याच दिवसानंतर वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना आता आणलं. बऱ्याच दिवसांनी सुदर्शन महाराजांची इच्छा होती की नाथ महाराजाचं दर्शन घेण्याची आणि तसंच नाथसागर पाहण्याची सुद्धा. तर ती इच्छा आज त्यांची पूर्ण झाली व मी पूर्ण केली. मेन सांगायचं कारण म्हणजे पैठण ह्या ठिकाणी श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी जेवढं बी पाहावं तेवढं कमीच आहे. जेवढं बी तर वर्णन करावं तेवढं कमीच आहे. नाथसागर एवढा मोठा आहे की जेवढी बी आपली नजर आहे नजर जितकी तितकं पाणीच आहे. बघू शकता मित्रांनो, आपण बघा हे पाणी किती इथं बघू शकता. बघा हे पाणी पूर्ण बघा हे पाणी पूर्ण पाणी आहे. किती पाणी बघा नाथसागरचं. जेवढंही वर्णन करावं तेवढं कमीच आहे. बघा हे पाणी पूर्ण, बघा हे पाणी पूर्ण पाण्याचं पाणी नाथसागरला. आणि आपण सुद्धा वेळ भेटल्यावर नक्कीच या मित्रांनो. जेवढंही वर्णन करावं तेवढं तुम्ही या. नाथसागर एवढा मोठा आहे. श्री क्षेत्र पैठण नाथसागर खूपच मोठा आहे. आणि मला तर खूपच आनंद वाटला. कमीत कमी मला 10 वर्ष तरी झाले असतील कमीत कमी येऊन इथं मला. त्याच्यामुळं आलो मी आज. मी सांगायचं म्हणजे आणि इथं यायचं म्हणलं तर कमीत कमी 2-3 दिवसाचा वेळ काढून जेवावं लागतं आहे. तेव्हा पूर्ण काही खायला भेटतं आहे. तुम्ही येता लगेच जाता तर कुठंही काही फाणं होत नाही. आळंदी असू, देव असू, पैठण असू, हरिद्वार असू, कुठं बी जर जायचं असलं तरी आपण कमीत कमी 4 ते 5 दिवस वेळ काढून जायला पाहिजे. ही सर्व मित्रांना माझी हात जोडून विनंती. ज्याला पण शक्य नाही येण्याचं तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नाथसागर बघू शकता. बघा डबल एकदा बघा पाणी किती इथं. बघा हे डबल एकदा पाणी किती इथं. जेवढी बी आपली नजर पुरत नाही तेवढं पाणी बघा. हे बघा आमचे सुदर्शन महाराज शिंगाडे यांना मुद्दाम यांचा वाढदिवस असल्यामुळं नाथ महाराजाच्या दर्शनाला आणलं होतं. त्यांना काल त्यांचा वाढदिवस झाला. सर्व आपण मित्रांनी शुभेच्छा खूप दिल्या त्याबद्दल त्यांना कोटी धन्यवाद. बघा हे आमचे सुदर्शन महाराज त्यांना मुद्दाम नाथसागर पाहण्याकरता आणलं होतं. आणि पैठणला मित्रांनो एवढं पाहण्याकरता आहे की जेवढंही वर्णन करावं तेवढं कमी. आपण वेळातला वेळ काढून नक्कीच या. आणि आलं तर असं 1-2 दिवसाकरता नका, कमीत कमी 4 ते 5 दिवसाकरता वेळ काढून या. आणि पूर्ण बी पैठणला जेवढंही काय पाहायचं आहे तेवढं आपण बघू शकता. तसंच मेन सांगायचं कारण म्हणजे आमचे जीवलग असे मित्र पैठणचे सुरेश जाधव यांचीसुद्धा कमीत कमी 15 वर्ष झाली भेट झाली ती पैठणमध्येच. त्यांच्या घरी जाऊन जेवण खावण केलं तर मी त्यांना फोन केला, त्यांची भेट झाली. तर ह्या वेळेस त्यांच्या घरी काही जेवण खावण करायची वेळ भेटला नाही. त्यांनी आग्रह केला होता मला, शिंगाडे चला जेवायला. तर मी त्यांना सांगितलं कोरड्या बारीस आल्यावर नक्की तुमच्या घरी येऊन जाधव साहेब आम्ही जेवण करू. खूप त्यांना आनंद झाला. त्यांनासुद्धा सांगितलं मी हे आमचा मुलगा आहे म्हणून. ज्यावेळेस
जाधव साहेब आले, सुरेश जाधव, त्यांनासुद्धा खूप आनंद झाला. त्यांना मी सांगितलं की हा संस्थेमध्ये शिकतो मुलगा. आणि मेन सांगायचं म्हणजे आमचे जिवलग असे मित्र, नामावर्त कीर्तनकार आहेत. अख्खे त्यांचे डी-टॉकीज असो, कुठलं बी चॅनल असो, त्यांचे कीर्तनं खूप लांब झालेले आहेत. मुंबईपर्यंत त्यांचे कीर्तन झालेले आहेत. असे माझे जिवलग मित्र भागवताचार्य जगदीश महाराज सोनवणे, हभ जगदीश महाराज सोनवणे, टोकवाडीकर, श्री रत्नेश्वर शिक्षण संस्था, परळी वैजनाथ, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड या ठिकाणी जगदीश महाराज सोनवणे यांच्याकडं आमचे चिरंजीव सुदर्शन महाराज शिंगाडे शिक्षण घेत आहेत. महाराजाला सुद्धा कोटी धन्यवाद.